नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे एक्सप्लोर विथ ज्ञानेश्वरी। तर मंडळी, तुम्हाला माहितीच आहे की आपण आता बनारसमध्ये आहोत, काशीमध्ये। तर आजचा आपला दुसरा दिवस आहे काशीमधला। तर आपले राहिलेले काही प्रेक्षणीय स्थळं आहेत ती आज आपण कव्हर करणार आहोत। त्यातलं आता आपण आलो आहोत अस्सी घाटवरती। तर आता अस्सी घाट एक्सप्लोर करूया आणि त्यानंतर आपण जाणार आहोत रामगड फोर्टला। मंडळी, अस्सी घाटवरती आलेलो आहोत आणि इथे एक अशी भिंत दिसते ज्याच्यावरती सगळे घाटांची नावं आहेत आणि ती घाट कशासाठी फेमस आहेत तर त्याची स्पेशालिटी तिथे लिहिलेली आहे। जसं अस्सी घाटवरती सुबह बनारस नित्यप्राप्त सांस्कृतिक आयोजन इथे दिलेलं आहे। म्हणजे इथे बॅक साईडला तुम्ही पाहू शकता की सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि तो दररोज सकाळी होतो। मंडळी, सकाळी जर तुम्हाला आरती घ्यायची आहे, गंगा आरती घ्यायची आहे, तर तुम्ही अस्सी घाटवरती येऊ शकता। सकाळी 6 वाजता दररोज इथे गंगा आरती होते। त्यावेळेस भाविकांची खूप गर्दी असते गंगा आरती पाहण्यासाठी इथे। तर मंडळी, अस्सी घाटच्या इथे आम्ही आलोय। तर इथून आम्ही बोट राईड करून अपोजिट साईडला जाणार आहे। इकडे फुल डेझर्टचा फील येतोय, म्हणजे सगळे आपण राजस्थान वगैरे ह्या साईडला आलोय। उंट सवारी तिथे केली जाते, घोडेसवारी पण केली जाते। इथून आता आम्ही बोट केलेली आहे 600 रुपयामध्ये। 4 जण आहोत, तर 4 लोकांचे आमच्याकडून 600 रुपये घेतलेत। इथून आम्ही त्या साईडला जाणार, ते अर्धा तास तिथे थांबणार, अर्धा तास आम्ही तिथे फिरणार वगैरे। त्यानंतर अर्धा तासाने हीच बोट आम्हाला पुन्हा अस्सी घाटवरती सोडणार आहे। तर चला मंडळी, आपण जायला स्टार्ट करू। तर मंडळी, आपली बोट रायडिंग चालू होऊन एक 5 मिनिटं झालेत आणि आता जवळ जसं आपण किनाऱ्याच्या जवळ चाललोय तसं एक्साइटमेंट माझी खूप वाढली आहे। कारण का घोडेसवारी तर आपल्या इथे केली जाते, पण उंट सवारी अजून मी केली नाहीये लाईफमध्ये। ही माझी पहिली उंट सवारी असेल, तर बघू कशी असेल आणि किती आनंद येतोय, किती मजा येते। तर मंडळी, तुमच्यावर अजून एक गोष्ट शेअर करायची जी आम्हाला इथे येऊन आम्ही स्वतः अनुभवली आहे की इथली लोकॅलिटी म्हणजे चांगली आहे, माणसं पण चांगली आहेत। स्थायिक जी माणसं आहेत ती चांगला गायडन्स करतात, पण काही लोक अशी आहेत की जे आपल्याला फसवतात। जसं की आता समजा आम्ही ऑटो राईडसाठी आम्ही गेलो, तर आम्हाला ज्या प्लेसमध्ये आम्ही 100 रुपयामध्ये पोहोचणार तिथे आम्हाला 600 रुपये पण सांगितले गेलेत। तर अशा लोकांपासून सावध राहा। जेव्हा तुम्ही शॉपिंगला पण जाल तेव्हा 10 दुकानं फिरा, विचारा आणि त्यानंतरच शॉपिंग करा आणि एखादी गोष्ट घ्या। तर मंडळी, आता आपण पोहोचलो आहोत किनाऱ्याजवळ आणि इथे जर पाहिलं तुम्ही तर बोट थोडीशी लांब लागलेली आहे, कारण का अगदी किनाऱ्याला टेकून नाही बोट लावू शकत। तर चप्पल काढून आम्ही आता चालत पाण्यातून आलो। पाणी एकदम थंडगार लागतं पायांना, वरती उन्हाची झळ लागते आणि खालून एकदम गारवा असा भेटतोय पायांना। आणि जर तुम्ही खाली पाहिलं तर पाणी एकदम स्वच्छ आहे, खालचं पूर्ण काही आहे ना अख्खं दिसतंय, ट्रान्सपरंट पूर्ण आहे, खूप स्वच्छ पाणी आहे इथलं। इसका नाम क्या है? शंकर। तर मंडळी, आता मी घोडेस्वारी करायला चालले, बघूया। मला तर भीती वाटते खूप। खूप मजा येते, भीती पण वाटते, थोडंसं शेक होतं इकडून तिकडे, पण मजा तर खूप येते। मंडळी, घोडेसवारी तर खूप छान झाली आणि त्यानंतर आता मी उंट सवारी करायला चालले। तर आपण बघूया किती चार्जेस आहेत, काय आहे। तर घोड्यासाठी आम्ही 50 रुपये पर पर्सन दिलेले आहेत आणि तो आधी 200 रुपये सांगत होता, पण त्याला मी 50 बोलले, कारण का एक माणूस आम्हाला आधी 50 रुपये बोललेला। तर त्याने नंतर ऐकलं आणि 50 रुपयामध्ये केली। तर हेच मी तुम्हाला मगाशी सांगत होते की लूटमार पण इथे होते, पण सावध राहायचं आपण, बार्गेनिंग करायची, बार्गेनिंग स्किल पाहिजे। तर
मंडळी खूप मजा येते बुलबुलची सवारी करताना. तशी बुलबुल एकदम लचकत मुरडत चालली आहे. भारी वाटतंय मला. घोडेस्वारीपेक्षा उंटाच्या स्वारीची खूप मजा आली. असं वाटतं राजस्थानला चालू आहे. त्या साईडला गेलं तर असं काही वाटत नाही की हा घाटच घाट आहेत आणि अपोजिट साईडला पाहिलं तर पूर्ण राजस्थानवाला फील येतोय. थँक्यू बुलबुल, चांगली सवारी घेतली. दमली नाही ना. बुलबुल आल्या पहिले पाणी पिले. हीट पण तेवढी खूप जास्त आहे इथे. सवारी खूप छान झाली उंटाची. आणि आम्ही उंट सवारी केली पर पर्सन 100 रुपीज, म्हणजे 200 रुपये आमच्या दोघांचे लागले. तर तुम्ही येऊन इथे उंट सवारीची जी मौज आहे, मजा आहे, घेऊ शकता. मंडळी, कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होतंय की नाही सांगता येत नाही, पण ह्या पाण्यामध्ये आहेत ना छोटे छोटे मासे आहेत. एकदम छान, पटकन सहज समजून येत नाहीत, पण व्यवस्थित पाहिलं, निरीक्षण केलं तर ते दिसून येतात. भोजपुरी गाण्यांच्या बीटवरती नाचतात हे लोक. 80 घाट फिरून झाल्यावर आम्ही लंच करण्यासाठी पिझ्झेरिया वाटिका कॅफे मध्ये आलो. हा इंडियामधला सगळ्यात जुना पिझ्झा कॅफे आहे. इथे तुम्हाला पिझ्झाच्या अनेक व्हरायटी पाहायला मिळतील. तसेच ॲपल पाय, पास्ता आणि वेगवेगळे ड्रिंक्स तुम्हाला इथे मिळतील. या कॅफेच्या बाल्कनी मधून 80 घाटचा खूप छान व्ह्यू पाहायला मिळतो. आम्ही इथे ओनियन कॅप्सिकम पिझ्झा, तसेच व्हाईट सॉस पास्ता आणि नानामेन ड्रिंक आणि वॉटरमेलन ज्यूस घेतला. मस्त घमघमीत सुगंध सुटलेला आहे पदार्थांचा. आता आपण टेस्ट करूया. तर मंडळी, दुपारचं लंच झालेलं आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं, पिझ्झेरियामध्ये आलो आणि एवढं ऑर्डर केलेलं, तर सुगंध एकदम छान येत होता. सुगंध जसा छान होता तसं जेवणाची टेस्टही खूप छान होती. त्यातल्या त्यात पिझ्झा मला एवढा काही आवडला नाही, पण जो व्हाईट सॉस पास्ता होता तो खूप छान होता. तो तुम्ही आल्यावरती नक्की ट्राय करा. आणि सोबत एक आम्ही नानामेंटचे ऑर्डर केलं होतं ज्यूसमध्ये, ते खूप छान होतं. आणि सेकंड वॉटरमेलन ज्यूस जो आहे तो पण वॉटरमेलन ज्यूस देखील खूप छान होता. चव खूप छान आहे इथल्या फूडची. तर तुम्ही इथे आलात बनारसमध्ये तर 80 घाटला येऊन नक्की या पिझ्झेरियाला व्हिजिट करा. तर मंडळी, पिझ्झेरिया नंतर थेट आपण आता आलेलो आहोत रामगड फोर्टला. तर आता रामगड फोर्टमध्ये एंट्री करूया आणि पाहूया कसं आहे ते. पूर्ण जो प्रवेशद्वार आहे तोच एकदम छान असं दिसतोय. तर आतमध्ये एंटर करून बघूया फोर्ट कसा असेल ते. चला. तर मंडळी पाहू शकता इथे समोरच, आणि म्हणजे प्रत्येक हा पूर्ण चौकोन अशा आकारामध्ये खूप अशा हवेल्या आहेत जुन्या, म्हणजे किल्लाच आहे हा, पण तसं पाहिलं तर हवेली वाटते मोठी. आपल्याकडे किल्ला म्हणजे एक वेगळं पॅटर्न असतं किल्ल्याचं, इथे वेगळं आहे. बघूया आता प्रत्येक राज्यानुसार प्रत्येक रूढी नियम सगळे, म्हणजे असं जे स्ट्रक्चर असतं घरांचं ते चेंज होतं. तर इथलं पण घरांचं जे स्ट्रक्चर आहे ते खूप वेगळं आहे. आणि हा किल्ला आहे बऱ्यापैकी जुनं बांधकाम आणि सगळे दरवाजे क्लोज केलेले आहेत. आता आतमध्ये काय आपल्याला माहिती नाही, पण मोस्ट ऑफ आपला किल्ला आणि इथल्या किल्ल्यांमध्ये खरंच मला खूप फरक जाणवला. आणि जर तुम्हाला ह्या फोर्टची पूर्ण माहिती पाहिजे असेल तर इथे एक संग्रहालय आहे, तिथे तुम्ही जाऊन पूर्ण माहिती घेऊ शकता. एंट्री फीज आहे आणि आतमध्ये फोटो आणि व्हिडिओग्राफी करायला पूर्ण बंद आहे. त्यामुळे आपण फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी जी काही करायची ती बाहेर करू शकतो, संग्रहालयामध्ये करू शकत नाही. तर मंडळी, रामगड फोर्ट आणि 80 घाट नंतर आपण चाललेलो आहोत बनारस मधल्या विविध मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी. तर मंडळी, आजचं जे आपण पहिलं दर्शन घेणार आहोत ते आहे मणी मंदिर. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता माझ्या बॅक साईडला महामणी शिव मंदिर आहे. इथली जी खासियत आहे, इथे 108 शिवलिंग आहेत, त्यांचं आता आपण दर्शन घेणार आहोत. तर मंडळी, चला आपण दर्शन घेऊया. माझ्या पाठीमागे
गौशाला आहे जी मंदिराच्या अगदी समोरच आहे. असंख्य गायी आहेत इथे जी बघितलं आहे की गायांची जी काळजी घेतली जाते ती खूप छान प्रकारे घेतली जाते. त्यांना खाण्यासाठी असं व्यवस्थित असं केलेलं आहे. प्रत्येक गायीला पाणी पिण्यासाठी पाण्याची जी सोय आहे, खाण्याची जी सोय आहे ती प्रॉपर केलेली आहे. आओ गंगा आओ, ले ले आजा 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 आओ। इनका नाम है गंगा। ये 27 साल पुरानी गाय है। ये हमारी गौशाला की स्वामी करपात्री आदर्श गौशाला धर्म सम्राट स्वामी श्री करपात्री जी महाराज की स्थापित की हुई गौशाला है। यहाँ पे गायों की सेवा होती है। सिर्फ गायों की ही नहीं, नंदियों की भी सेवा होती है। और हरा चारा, गुड़, भूसा, राशन सब गायों को मुक्त मन से खाने को मिलता है। और यहाँ पे एलोपैथिक उपचार के साथ साथ देसी नुस्खे, आयुर्वेदिक नुस्खे से भी गायों का इलाज होता है। यहाँ पे 109 गायों की सेवा होती है। आज दोपहर में एक नंदी प्रयागराज की गौशाला से यहाँ पधारे हैं, उसको लेके 110 गोवंश यहाँ पे हो गए हैं। ये धर्म सम्राट जिनकी मूर्ति वहाँ पे लगी हुई है, धर्म ध्वजाधारक पूजनीय स्वामी करपात्री जी महाराज द्वारा स्थापित श्री राम दरबार मंदिर है। और उसको भव्य रूप दिया है हमारे महंत पूजनीय श्री शंकर देव चैतन्य ब्रह्मचारी जी महाराज ने। उन्होंने यहाँ पर 150 से ज़्यादा शिवलिंग की स्थापना की है। शिव पंचायतन मंदिर बनाया है। पारद शिवलिंग, स्फटिक मणि शिवलिंग सब यहाँ पे स्थापित हैं। और इस मंदिर का नाम श्री मणि मंदिर है। यहाँ पे स्फटिक मणि शिवलिंग स्थापित है, उन्हीं के नाम पर इस मंदिर का नाम श्री मणि मंदिर रखा गया है। भाग्य लक्ष्मी। आप आइए, नीचे से आइए, इसके नीचे से आइए। हाँ जाइए, एकदम नहीं मारे, मैं बोल रहा हूँ ना। अरे आप जाइए ना, आराम से जाइए, कोई दिक्कत, नो प्रॉब्लम, आराम से जाइए, नो प्रॉब्लम, मैं हूं ना, आप जाइए। हाँ ये मारेगी बगल वाली, संभाल के। गौशाला पाहून झाल्यावर आम्ही निघालो दर्शन घेण्यासाठी। सर्वप्रथम नंदी महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही मंदिरात एंटर केलं। मंदिरात प्रवेश करताच समोर तुम्हाला त्रिशूळ आणि महादेवांचं मोठं शिवलिंग दिसेल। तिथे बाजूलाच असणाऱ्या 108 शिवलिंगांनी माझं लक्ष वेधून घेतलं। त्या शिवलिंगांचं दर्शन घेण्यासाठी मी तिथे गेले। या मंदिरामध्ये शिवलिंगा व्यतिरिक्त विविध देवतांच्या मूर्त्याही तुम्हाला पाहायला मिळतील। यामध्ये श्री लक्ष्मी नारायण, श्री शिव परिवार आणि हनुमानाची मूर्ती देखील आहे। त्यांचं दर्शन घेऊन मी पुढे निघाले। तर मंडळी, आता आपण आलो आहोत आदिशक्ती दुर्गा माता मंदिराकडे। पाठीमागे तुम्ही पाहू शकता मंदिराचं जे शिखर आहे ते आपल्याला दिसतंय। मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे पूर्ण मंदिर लाल रंगाचं आहे आणि त्याच्यावरती जे कळश आहेत ते कळश सोनेरी रंगाचे आहेत। मंदिराच्या आत व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अलाउड नव्हती, त्यामुळे आतमध्ये मोबाईल आणि कॅमेरा घेऊन जाता आला नाही। पण मात्र मंडळी, दुर्गा मातेचं जे दर्शन आमचं झालं ते खूप छान झालं। मातेचं जे रूप होतं त्याच्याकडे पाहतच राहावं वाटत होतं। या मंदिराच्या परिसरात लागूनच एक छान असे तळे देखील आहे। मंडळी, आता जस्ट दुर्गा मातेचं दर्शन झालं आणि आता मातेचं दर्शन झाल्यानंतर आपण पुढे चाललो आहोत तुलसी मानस मंदिराचं दर्शन घेण्यासाठी। तर हा रस्ता तुलसी मानस मंदिराकडे जातो, तर आपण जाऊया। रस्त्याने तुम्ही पाहू शकता असंख्य दुकानं दिसत आहेत, हारांची, प्लास्टिकचे हार आहेत, सगळे पूजेचं सामानच मोस्ट ऑफ भेटतंय।
आणि साईडला असं महादेवांचे जे टी शर्ट वगैरे भेटतात कॉटनमध्ये, ते पण इथे शॉप वगैरे खूप पाहायला भेटतील तुम्हाला. ऑब्विसली असतीलच, आपण महादेवांच्या नगरीमध्ये म्हटल्यावरती भेटणारच आपल्याला. तर मंडळी, तुलसी मानस मंदिराकडे पोहोचेपर्यंत अंधार पडला होता, परंतु संध्याकाळच्या रोषणाईत मंदिराचं जे सौंदर्य होतं ते काही औरच होतं. मंदिरात प्रवेश करताच भव्य असं मंदिराचं सभामंडप दिसलं. त्या सभा मंडपातून पुढे जाताच प्रभू श्री रामांचं दर्शन घडलं. प्रभू श्री राम, लक्ष्मण, सीता यांचं दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झालं. दर्शन घेऊन आम्ही थोडा वेळ सभा मंडपात बसलो. मंदिराचं वातावरण एवढं प्रसन्न होतं की प्रभू श्री रामांच्या स्मरणामध्ये मन अगदी एकाग्र झालं. मंदिराच्या सौंदर्याने आमच्या मनाला भुरळ पाडली. यानंतर आमचं लक्ष वेधून घेतलं ते तुलसीदासांच्या मूर्तीने. त्या मूर्तीमध्ये एक जिवंतपणा आम्हाला दिसला. याच तुलसीदासांनी रचलेला पवित्र ग्रंथ म्हणजे रामचरित्रमानस. या मंदिराच्या कणाकणात रामचरित्रमानसचा वास होता, कारण या मंदिराच्या भिंतीवरती रामचरित्रमानस कोरलेलं होतं. मंदिराच्या भिंती न्याहाळल्या असता तुम्हाला रामचरित्रमानसातील विविध अध्याय पाहायला मिळतील. तसेच त्या अध्यायाचे वर्णन चित्ररूपात रेखाटलेले दिसेल. तुलसी मानस दर्शनानंतर आम्ही निघालो हरिदेव मंदिराच्या दर्शनासाठी. तुलसी मानस मंदिराप्रमाणे याही मंदिराचा सभागृह अगदी मोठा होता. मंदिरात प्रवेश करून तिथे असलेल्या देवांचं दर्शन घेतलं. मंदिरातील देवाची मूर्ती ही विलक्षणीय होतीच, पण गाभाऱ्याभोवती जी सजावट केली होती तीही विलोभनीय होती. मंदिरात थोडा वेळ बसल्यानंतर आम्ही पुढे बनारस मधील फेमस असणाऱ्या काशी चाट भंडाराकडे निघालो. नेहमीप्रमाणे येथे खूप गर्दी होती. सगळी लोक येथील चाटचा आस्वाद घेण्यासाठी जमले होते. आम्ही देखील येथे येऊन येथील सुप्रसिद्ध असणारा टमाटर चाट हा ऑर्डर केला. आता मी काशी चाट भंडारकडे आलो आणि आम्ही टमाटर चाट घेतला. इथं खूप छान आहे आणि गर्दी तुम्ही पाहू शकता, खूप प्रचंड गर्दी येते. हे काशीमध्ये खूप फेमस दुकान आहे. तर मंडळी, बनारस मधील सुप्रसिद्ध ठिकाणं आणि ही मंदिरं तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बनारसचा याआधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की जाऊन पहा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.